नमस्कार. या प्रश्नात काय म्हणलंय? एका समूहातील 70% व्यक्ती पुरुष असून 30% व्यक्ती विवाहित आहेत. आता समूह जर आपण 100चा मानला तर 70% काय आहे? पुरुष आहेत. म्हणजे 70 मेल झाले आणि फिमेल किती झाले? 100 मधून 70 गेले 30 फिमेल. 70% पुरुष इथपर्यंत वाक्य एक. पुढचं वाक्य 30% विवाहित. हे 100 जण आहे, त्यातले विवाहित किती? 30. अविवाहित किती झाले? 100 मधून 30 गेले 70. आलं लक्षात? जे दिलंय ते फक्त मांडतोय आपण. जर 2/7 पट पुरुष विवाहित असल्यास स्त्रियांच्या संख्येच्या किती पट स्त्रिया अविवाहित आहेत? 2/7 पट पुरुष विवाहित आहे. हे मेल किती आहे टोटल? 70. त्याचे 2/7 पट म्हणजे 70ची 2/7 किती झालीस? 20. 70 गुणिले 2/7. 7 1 7 7 1 7 7 0 0 10 2 20. 70ची 2/7. 70ची 2/7 हे तोंडी तोंडी 20 यायलाच पाहिजे, कारण 7 पैकी 2 आहे. मग 70 पैकी किती? 20. 7 पैकी 1 असलं तर 70 पैकी 10 म्हणजे 20. हे 20 काय झाले? 2/7 म्हणजेच 20 पुरुष काय झाले? विवाहित आहे. ह्या मेलमध्ये परत 2 झाले. 20 विवाहित इथपर्यंत लक्षात ठेवा आता. आणि अविवाहित किती झाले? उरलेले सपोज किती? 70 मधून 20 गेले 50 अविवाहित. ठीक आहे. आपल्याला काय विचारले? आता टोटल विवाहित किती होते? 30 विवाहित होते ना. इकडं आपण 30% विवाहित आहे. हे 30 विवाहित आहे. त्यातले 20 काय झाले? 20 पुरुष विवाहित आहे. मग स्त्रिया विवाहित किती झाल्या? टोटल 30 विवाहित आहे, त्यातले 20 जर पुरुष असेल तर उरलेल्या 10 काय झाल्या? स्त्रिया. 10 स्त्रिया अशा आहेत ज्या विवाहित आहेत. इथपर्यंत कळालं? 10 स्त्रिया विवाहित आहेत. टोटल महिला किती आहेत? स्त्रिया 30 आहेत. 30 पैकी परत 2 भाग पडले, विवाहित आणि अविवाहित. विवाहित किती आले आपल्या आता? 10 विवाहित. आणि उरल्या किती? 30 मधून 10 गेल्या 20 अविवाहित. तर प्रश्नात काय विचारले? स्त्रियांच्या संख्येच्या किती पट कोणत्या स्त्रियांच्या विवाहित असल्यास स्त्रियांच्या संख्येच्या किती पट स्त्रिया अविवाहित आहेत? स्त्रियांची संख्या किती आहे? 30 फिमेल आहे टोटल. या संख्येच्या किती पट स्त्रिया अविवाहित आहेत? अविवाहित किती काढल्यात आपण आता? हे इथं अविवाहित काढलेल्या 20. स्त्रियांची संख्या 30 पैकी 20 अविवाहित आहे. हे उत्तर झालं. 30 पैकी 20 असं मांडायचं. 30 खाली 20 वरती, म्हणजेच 2/3. शून्याला 0 गेला. 2/3 विवाहित आहेत, अविवाहित आहेत स्त्रियांच्या संख्येच्या. पाहिल्याबद्दल थँक्स. समजलं असेल आय होप. हॅव अ ग्रेट डे.